और महेश ठाकरे फेम टीम रयान राजनोली के बीच में रहेगा। तर या दरम्यान शुभागमन झाला मयूर शेठ भोईर यांचं, तर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। टॉस को जीता था वीर तानाजी दापोडे ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया था। छांव और धूप चलती हुई लेकिन सुबह से चिलचिलाती हुई धूप है मैदान में। प्रीतेश पाटिल जो कि सबसे मशहूर खिलाड़ी हैं युवा, प्रीतेश पाटिल गेंदबाजी की शुरुआत करते हुए सामना करेंगे सपाटे के विघ्नेश। नॉन स्ट्राइक पर है अतुल। विघ्नेश मडवी सामना करते हुए प्रीतेश पाटिल का। नॉन स्ट्राइक पे अतुल पाटिल। पहली गेंद इस मरतबा स्विंग कर दिया पहली गेंद को और भेज दिया आउट ऑफ पार्क। हाई एंड हैंडसम 6 रन। क्या शुरुआत की है वहां पर विघ्नेश मडवी ने। ओमकार क्या कहेंगे इस शॉट के बारे में। पावर बैक स्ट्रोक, बल्ले से गेंद निकली, उस पर छाप थी 6 रनों की। प्रीतेश पाटिल इस मरतबा लेग स्टंप को छोड़ती भी गेंद थी, स्वीप करना चाहते थे। वाइट बैठक शॉट खेलने की कोशिश की थी वहां पर विघ्नेश मडवी ने। स्कोर 7 रन बिना किसी विकेट के। फिर से खींच के मारने की कोशिश, टॉपेज लगाए, गेंद फाइन लेग पे चली गई है। फील्डर जब तक उठाते वहां पर 1 रन पूरा किया बैट्समैन ने। विघ्नेश मडवी पहुंचे 7 पर, सपाटे के स्कोर को पहुंचा दिया 8 रन बिना किसी विकेट के, 8 विदाउट लॉस। सुरुवात अतिशय सुंदर केली आहे, षटकारांना आगाज केला। पाहायचा या मॅचचा शेवट कशा प्रकारे असेल, कारण समोर वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे खेळतीये। ओ स्विंगिंग यॉर्कर, अतुल पाटिल ने बैकलिफ को नीचा रखा था, जैसे तैसे अपने आप को बचाया। क्योंकि दुनिया क्रिकेट में 2 ही चीजों की इज्जत होती है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर। 8 रन बिना किसी विकेट के। प्रीतेश पाटिल अतुल पाटिल के लिए ऑफ स्टंप से बहुत बार चेंज ऑफ पेस किया था। वाइट लाइन पे कंट्रोल नहीं कर पाए, 1 रन और आता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा 9 रन। राजन पाटिल ब्लैक डायमंड ऑफ दापोडे का एक्सपीरियंस देखना है कितना रंग लाता है। इस मरतबा गेंद को उछाल दिया है सीधा, हाई एंड हैंडसम टावरिंग 6। क्या शॉट है, मूड बना दिया वहां पर बैट्समैन ने दोपहर के सत्र का। ओव्हर द बॉलर हेड, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर वे। आणि याच फटक्यांसाठी रबर बॉल क्रिकेट आणि ते स्किल, ते टॅलेंट तुमच्या बॅटमध्ये असेल तर डेफिनेटली तुम्ही असे फटके सहज खेळू शकता। आणि अतुल पाटील वी शेपमध्ये भरपूर चांगली बॅटिंग करतो। पहिला डॉट बॉल आणि त्यानंतर षटकाराने दिले उत्तर। साने धावफलक पुढे जातोय। कुशल स्पोर्ट्स सापाडे मैदानावरती खेळते आणि धावफलकावरती 15 विदाउट लॉस, ओव्हर नंबर 1 प्रोग्रेस असताना जूसी ऑफ वाली थी, उसे बहुत सफाई से क्लियर किया। इस मरतबा लेग कटर गेंद थी, फिर से वाइड। देखिए बैट्समैन के आगे आप गेंद को रखेंगे बिल्कुल सामने, तो ये ऐसे आप शेर को मांस दे रहे हो। होना ये चाहिए शेर को घास दो, घोड़े को मांस दो, दोनों मर जाएंगे। फिर से लेग कटर, फिर से वाइड। प्रीतेश कहीं ना कहीं अपनी लाइन पे कंट्रोल नहीं रख पा रहे। लेंथ तो बढ़िया है, 4 वाइड कर चुके हैं और कुल स्कोर 17 रन। सापाडे की जबरदस्त शुरुआत। प्रीतेश इस मरतबा ओ हो माइकल क्लार्क और मोइन खान की याद ताजा होती हुई केवल कलाइयों के बलबूते पे स्लॉक किया गेंद को मिड विकेट पर 6 रन। क्या शॉट है, व्हाट अ मैग्निफिसेंट स्ट्रोक इंडीड। क्लास झलकता है अतुल पाटिल का। खींच के मारने की कोशिश, पटकी भी गेंद थी, बीट किया बैट्समैन को।
एक ओवर की समाप्ति, सापाडे की धमाकेदार शुरुआत, फ्लाइंग स्टार्ट जिसे कहते हैं, 23 रन बने और कोई विकेट नहीं गिरा है। व्हाट ए स्टार्ट फ्रॉम सापाडे। सूरज बादलों के पीछे छुपता हुआ, मरता क्या ना करता, ब्लैक डायमंड ऑफ दापोडे राजन पाटिल को बुलाया गेंदबाजी के लिए। अगर BC4 सीजन 2016-17 को हम देखते हैं तो राजन पाटिल 2 मरतबा बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे, एक अगड़ी राजा चषक पिंपलास में और एक लेट देवीदास कप पोगांव में। राइट आर्म राउंड स्टंप्स, पहली गेंद हवा में खेल दिया, खिलाड़ी नीचे आ रहे हैं और ये राजन पाटिल है जिन्होंने आते ही विकेट दिला दी। आउट होके जा रहे हैं बैट्समैन विघ्नेश मडवी। आउट होने से पहले 7 रन बनाए, एक सिक्सर लगाया, शॉट को जल्दी जमा बैठे थे, बल्ले का मुंह जल्दी खोल दिया, वहां पर टॉपेज लगा। अगले मैच में देखना ना भूलिए साई शेलार के बल्लेबाजी के जलवे। आपको तो याद होगा मापोड़ चषक में जो सिक्सर उन्होंने लगाया था वो गो अहेड से जाके टकराया था। हालांकि उनकी टीम सेमीफाइनल मुकाबला फाइनल मुकाबला आ रही थी घोड़सई के अगेंस्ट, बर्फानी बाबा घोड़सई के अगेंस्ट। नए बैट्समैन पवन भुईर आए हैं बल्लेबाजी को, लेकिन सामना करें अतुल पाटिल, राजन पाटिल। राइट आर्म राउंड स्टंप्स, इस मरतबा फिर से गेंद हवा में है, फील्डर उसके नीचे और ओ महंगा पड़ सकता है ये कैच। मेरे ख्याल से दीनानाथ थे वहां पर, दीनानाथ के हाथ से ये जो कैच छूटा है महंगा पड़ सकता है। राजन खुश नहीं है क्योंकि अतुल पाटिल बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और राजन पाटिल ने साबित कर दिया कि वो डायमंड क्यों है। दूसरे पे दूसरा विकेट बच गया वहां पर। नए बैट्समैन पवन भुईर सामना कर रहे हैं राजन पाटिल का। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए, बल्ले का बाहरी किनारा, फिर से कैच छूटा। अब ऐसा लग रहा है कि वीर तानाजी दापोडे के जो फील्डर है उनको हाथों में अब फेविक्विक की जरूरत हो गई। किस्मत वाले नहीं रहे राजन, दोनों बैट्समैन जीवनदान। इस मरतबा रिस्की शॉट खेला है, लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ गेंद गई है, बैकवर्ड स्क्वायर लेग से खिलाड़ी पहुंचे, 1 रन बनता हुआ। क्या बॉलिंग कर रहे हैं राजन पाटिल। अभी तक बैट्समैन को आजादी नहीं दी, उन्होंने 2 कैच छूटे, 4 गेंदों में 2 रन दिए, 1 विकेट लिया है। इट हैज बीन अ वेरी इकोनॉमिकल एंड परफेक्ट बॉलिंग फ्रॉम राजन पाटिल। लाइन ऑफ अटैक भी बहुत अच्छा है, बैट्समैन को रूम नहीं दे रहे। फिर से अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद निकल गई, बैट्समैन के अरमान और बल्ले दोनों को चीरती हुई। कमाल की बॉलिंग कर रहे हैं राजन पाटिल। इस मरतबा फिर से हवा में गेंद, लेकिन कोई खिलाड़ी नहीं है, डीप से खिलाड़ी पहुंचे हैं। इस बीच 2 रन भाग लिए बैट्समैन ने। कमाल का ओवर राजन पाटिल ने खत्म किया जिसमें केवल 4 रन दिए और 1 विकेट लिया और 2 कैच छूटे। क्लास बॉलिंग फ्रॉम राजन। 2 ओवर की समाप्ति पे सापाडे ने बनाए 27 रन। बचे हुए 2 ओवर में क्या होता है ये आइए सुनते हैं ओमकार शेट्टे से। अतिशय चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला राजन पाटीलच्या माध्यमातून। अनुभव काय असतो आणि त्या अनुभवाची शिदोरी एवढ्या वर्षाची क्रिकेटची त्याच्या पाठीशी असताना कशा प्रकारे संघाला कठीण परिस्थितीमध्ये सावरू शकतो हे राजन पाटीलनं इथे करून दाखवलं। नेक्स्ट मॅच टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतोय आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी फाईट SSCC खंबालपाडा विरुद्ध जय हनुमान सरवली या 2 टीम मध्ये। तर दोन्ही टीमच्या कॅप्टननं टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं। इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस सरवली विरुद्ध खंबालपाडा। 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर
संघ एक चांगल्या स्थितीमध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. कुशाल स्पोर्ट्स सापाडे पहिलं षटक चिंटूचं भरपूर महागडं राहिलं. 23 धावा आल्या, एकही विकेट मिळाली नव्हती. मध्ये तदनंतर राजन पाटीलनं 4 धावा देत एका फलंदाजाला बाद केलं आणि तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय समीर. छोटा तीर घाव करे गंभीर, अगदी तशीच काही कामगिरी मागचे 2 ते 3 वर्ष समीरनं केली आहे वीरतानाजी दापोडे टीमसाठी. मग आता स्ट्रायकर एंडला फलंदाजीसाठी सज्ज आहे. अतुल पाटील इज ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक. पवन भोर इज ऑन स्ट्राईक नाव. पवनसाठी पहिलाच बॉल उंच हवेमध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे डाऊन द बॉल, घेतलाय झेल आणि समीरला मिळतंय पहिलं यश आणि फलंदाज होतो बाद. पवन भोईर बॅक टू द आउट. दुसरा ब्रेक थ्रो नक्कीच इथे मिळवून दिला राजन पाटीलच्या षटकामध्ये. आपण पाहिलं 2 कॅचेस ड्रॉप झाल्यामध्ये इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलं आणि आता अतुल पाटील भरपूर काळ नक्कीच नॉन स्ट्रायकर एंडला थांबल्यानंतर फायनली आता स्ट्रायकर एंडला येतोय. न्यू बॅट्समन टीमचा कॅप्टन आला अधिक पाटील. चांगली बॉलिंग करतो समीर. पहिल्याच बॉलवरती यश मिळालं. पैसे अतुल पाटील समोर कशा प्रकारे गोलंदाजी करेल. ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला नटराज स्टाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून अतुल पाटीलच्या बॅट मधला हा ट्रेडमार्क षटकार. देखिए कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं अतुल पाटिल. हालांकि हल्की सी शॉर्ट गेंद थी, बहुत जल्दी गेंद की लेंथ को पढ़ लिया था उन्होंने, क्रीज में पीछे गए, गेंद की लाइन से अलग हो गए और बहुत खूबसूरत पुल शॉट, स्क्वायर लेग के ऊपर 6 रन. आणि याच खेळासाठी जाणलं जातं सापाडे टीमला. तिसरा सिक्सर आला अतुलच्या बॅटमधनं. चेंडू ट्रॅव्हल होईल डीप मध्ये हळूवार गतीनं. नक्कीच फील्ड जोपर्यंत येतील तोपर्यंत मात्र 2 रन कंप्लीट झाले. तर रनआउटचा धोका होता कुठेतरी अधिक पाटील नक्कीच मात्र एक थ्रो कॅरी झाला नाही, त्यामुळे मात्र आपली विकेट मैदानावरती ठेवू शकला. देखिए कहीं ना कहीं दीनानाथ सोच रहे होंगे कि अतुल का जो कैच छूटा है वो टीम के लिए कहीं महंगा ना पड़ जाए. कॅचेस तर महागड्या पडतात. काल सोनादेवी टीमघरनं कॅच ड्रॉप केली. किरण पवारची 72 रनचं टार्गेट चेस केलं सावळे टीमनं. करिश मात्रेचा झेल सुटला. 4 ओव्हरमध्ये 97 रन बनवल्या. त्याच सावळे संघाच्या विरुद्ध तिसऱ्या फेरीमध्ये खेळताना भादवड टीमनं. आणि कालचा दिवस जर आपण पाहिला तर सूरज पाटील याच्या नावावरती राहिला आणि खारबाव टीम इंटर झाली सुपर 3 मध्ये. आजचा दिवस पैसे अनेक संघ उदंड स्वप्न घेऊन आले. 2 सामने जिंकले पिंपळासनं. बॉल तयार. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये खेळायचं होतं. भरपूर वेळा प्रयत्न झाला अतुल पाटीलचा एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये मोठे फटके खेळण्याचा, मग टायमिंग व्यवस्थित त्याला करता आलं नाही. फक्त एक सिंगल मिळते आणि समीरचं षटक देखील अतिशय नक्कीच वाटत होतं की एक चांगल्या प्रकारे सुरू राहील. मग तिथे एक षटकार अतुल जरूर खेचला, तदनंतर मात्र शांत ठेवला गेला. कंबालपाड्याचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. सरवलीच्या कॅप्टननं लगेच रिपोर्ट करायचा नाणेफेकीसाठी. समीर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम बॉल या षटकातील. अधिक पाटील साठी सरळ जाऊन चेंडू बॅटवरती आदळला, व्यवस्थित बॅटवरती आलाच नाहीये, त्याच्यामुळेच हा चेंडू देखील इथे निर्धाव जातोय. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 23 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 आणि या षटकामध्ये समीरने देखील चांगली बॉलिंग केली. कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये 10 पेक्षा जर तुम्ही कमी धावा देताय तर नक्कीच मी म्हणेल तो एक चांगला बॉलर आहे. आणि 9 धावा देत एका फलंदाजाला बाद केलं. अँड आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 36, लॉस ऑफ 2 विकेट. कुशाल स्पोर्ट्स सापाडे मैदानावरती खेळतीये. राजन पाटीलनं नक्कीच एक आशेचं किरण दाखवलं की इथनं कमबॅक होऊ शकतं. कारण बाबे सर म्हटलं जातं ना, वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षाच माणसाला लढण्याची प्रेरणा देतात. आणि एक अपेक्षा मिळाली 4 धावेचं षटक टाकल्यानंतर आणि तदनंतर समीरने देखील नक्कीच त्याचा फायदा उचलला. अजूनही अतुल आणि अधिक ही अतिशय महत्वाची जोडी मैदानावरती बॅटिंग करते. या षटकामध्ये 14 ते 15 रन्स आल्या तर 50चं एक फायटिंग टोटल मैदानावरती सेट केलं जाऊ शकेल, ते म्हणजे टीम सापाडेच्या माध्यमातून.
म्हणजे समोर टीम खेळतीये मित्रांनो वीर तानाजी दापोडे. अगदी 20 ओव्हरच्या मॅच मध्ये नक्कीच भरपूर साऱ्या रन्स प्रॅक्टिस मॅच मध्ये ही टीम सातत्यानं बनवत असते. याच टीमच्या नावावरती एक विक्रम आहे 15 ओव्हर मध्ये 262 रनचा. बॉल तयार ऑन साइडला नटरा स्टाईल पुन्हा एकदा खेळायचं होतं. अतुलला लेग ग्लान्स केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल जोपर्यंत फीड केला जाईल तोपर्यंत फक्त मिळती आहे एक सिंगल. रोशन घोडे नक्की जो या टीमचा पार्ट आहे त्याच्याकडनं ऑल द बेस्ट. टीम कुशल पोट सापडलेला जो आज संघामध्ये नाही आहे. आता ऑनलाईन टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून भरपूर सारे प्रेक्षक या स्पर्धेला जोडले गेलेत. दीनानाथ आला बॉलिंग ट्रॅक वरती. खरी स्वप्न तर मित्रांनो तीच असतात जी रात्री उशिरापर्यंत जागायला आणि सकाळी लवकर उठायला भाग पडतात. थर्ड अंपायर प्रमोद म्हात्रे इंटर होत असताना गोलंदाजाच्या शैलीवरती कुठेतरी आक्षेप इथे घेतला गेला आणि प्रमोद म्हात्रे मैदानावरती दाखल झालेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. राजनोली क्रिकेटची शान म्हणजे प्रमोद म्हात्रे. ज्यावेळी भिवंडी प्रीमियर लीग सुरू होती AB स्पोर्ट्स खाडीपार ज्यावेळी खेळत होती का बॅटिंग केली होती. विवेक शेलाच्या अगेन्स्ट मारलेले 2 सिक्सर आणि खाडीपारचा बेडा पार केला होता याच प्रमोद म्हात्रेनं. एक अविस्मरणीय खेळी होती त्याच्या आयुष्यातील. दिनाना तयार बॉलिंग ट्रॅकवर. अतिशय सुंदर बॉल. मात्र टप्पा थोडासा दिशाहीन पडल्यानंतर चेंडू भरपूर खाली देखील राहिला आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपाच्या माध्यमातून. हे षटक अगदी महत्वाचं सपाटी टीमसाठी. समोर हिटमॅन आहे राजन पाटील आहेत. प्रितेश सारखा एक चांगला बॅट्समन आहे त्यामुळे मोठं टोटल गरजेचं असेल. सिंगल एकापेक्षा जास्त काहीच नाहीये आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय 39 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. नेक्स्ट मॅच सरवली विरुद्ध खंबालपाडा आणि त्या मॅच टॉस केला जाईल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि नाणेफेकीसाठी तुमच्यासोबत जोडले जातील मनीष पाटील. दीनानाथ ओव्हर द विकेट. अतुल साठी हा बॉल फटका अतिशय सुंदर आहे आणि चौथा षटकार येतो या डावातील. अतुल पाटीलच्या बॅटमधनं एकटा लढतोय वीर तानाजी दापोडे संघाच्या विरुद्ध अतुल. अतुलची इंडिव्हिज्युअल बॅटिंग आपण पाहू. अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती देत असताना षटकार त्यांना मारलेत आतापर्यंत 4 आणि 31 धावेवरती तो सध्या बॅटिंग करतोय. काम असं करा की नक्कीच तुमचं नाव झालं पाहिजे आणि अगदी आपलं नाव आणि लौकिक या मॅच मध्ये सिद्ध करत असताना टीम सापाडे. हा फटका अगदी महत्वाचा होता जो एक चांगल्या स्थितीमध्ये आणेल आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 45. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डेट ओव्हर तोडफोड षटक मैदानावरती सुरू असताना इथे लाईन तर आता अंपायर्सला माहिती आहे की हा अगदी विकेटच्या बाहेर आहे त्यामुळे नो बॉल घोषित केला जाईल. रबर बॉलला ग्रीप करणं तितकंसं कठीण जातं आणि कदाचित हा चेंडू हातामधून निसटला असावा आणि दिशा गोलंदाजानं मिस केली आणि अंपाचा इशारा फ्री हिट. एक्स्ट्रा रन देखील आणि फ्री हिटचा बॉल अतुल पाटील समोर. शफल झाले विकेटच्या भरपूर आतमध्ये डीप मध्ये जाऊन फाईन लेगला खेळायचं होतं. जागा बनवून अतुल पाटीलला एक सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न धोका राजन पाटीलला इथे अपील समोर केलं आणि अंपाचा इशारा फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात विकेट जातीये. विस्फोटक आणि आक्रमक डाव मैदानावरती ज्यानं साकारला होता त्या अतुल पाटीलची आणि सापाडे संघाला लागला हा तिसरा धक्का. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन इंटर होत असताना महेश विकी मडवीची कमतरता तर आज नक्कीच जाणवतीये टीम सापडलेला. नेहमी सलामीला येऊन ॲज अ स्ट्रायकर बॉलर
ओपन बॅट्समन म्हणून एक अष्टपैलू भूमिका ज्या खेळाडूची राहिली आहे त्याला देखील सापाटे टीम जरूर मिस करत असेल आजच्या दिवसामध्ये. गोलंदाजीमध्ये नक्कीच विकीची कमतरता तर डेफिनेटली जाणवेल, पण त्या बॅटिंगमध्ये ती कमतरता जाणू दिली नाही आहे अतुल पाटीलला. आणि आता अधिकला आणि बॅटिंग करताना महेश पाटीलला इथनं एखादा मोठ्या फटक्याचा शोध घ्यावा लागेल जेणेकरून 50 अप टार्गेट इथे सेट केलं जाऊ शकेल. बोला तयार. इथे फटका अतिशय सुंदर आहे, गॅप मोठा आहे, एक्स्ट्रा कव्हरला चेस होतं फिल्डरसाठी, बॉल थांबत नाही, आउटफील्ड फास्ट अँड बॉल फरार होतोय सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी चौकार. पहिलाच फटका महेश पाटीलच्या बॅटमॅननं सजवलाय आणि 50 धावा पूर्ण झालेत. 51 आणि पहिल्या डावातील शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. दीनानाथ खोदून काढला होता तर नक्कीच हा बॉल मात्र रनआउटची संधी आणि अधिक पाटील रनआउट होतोय अंतिम सिंगल कंप्लीट करत असताना. आणि 51 वरती डाव थांबलाय. 4 विकेट गमावत 51 रन केल्या, त्या म्हणजे टीम सापाटेनं आणि 52 धावेचं लक्ष या मॅच मध्ये सेट झालंय वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे संघासमोर. तर लगेचच आपण जाऊया टॉस साठी आणि नाणेफेकी केली जाईल ती म्हणजेच SSCC खंबालपाडा. म्हणजे अर्थातच समुद्रात किती वादळे आली तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही, तशाच प्रकारे दबदबा निर्माण करणारी टीम खंबालपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळ टीम जय हनुमान सरवली. थँक्यू ओमकारजी शेट्टे, थँक्यू सिद्दीकजी भाबे. तर लगेच आपण पुढच्या मॅचचा टॉस करून घेऊया. SSCC खंबाळपाडा विपक्ष सरावली टीम. आणि टॉससाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय पिंटा पाटील यांच्या शुभ हस्ते हा पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. आणि निलेश चौधरी साहेब यांनी देखील यायचे. पिंटा पाटील साहेब आणि निलेश चौधरी साहेब. निलेश चौधरी कोण तर ज्यांनी आम्हाला ग्रामीण पूलसाठी जी मेहनत सिरीजची LED TV आहे, सरावलीचे समाजसेवक आहेत सन्माननीय निलेश चौधरी आणि पिंटा पाटील यांच्या माध्यमातून आता आपण आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा मॅचचा नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. सरवली विपक्ष खंबाळपाडा. चला यायचंय लगेच सरावली टीम कॅप्टननी. तर येस हेड टेल कोण कॉल करेल? सरवली टीम कॉल करेल. हेड कॉल केला आहे. हेड इट इज आणि पिक जिंकले आहे. तर मी मान्यवरांना विनंती करतो पिंटा पाटील साहेब आणि निलेश चौधरी साहेब आपण खेळाडूंना शुभेच्छा देऊन आपल्या अतिथी कक्षामध्ये आपली शोभा वाढू शकता. चला स्थानापन्न व्हायचंय सर. तर नाणेफेक जिंकले सरावली टीमने. तर पहिला प्रश्न काय घ्याल? क्षेत्ररक्षण. सर्व संघ हे क्षेत्ररक्षण निवडतायत आणि तुमची स्ट्रॅटेजी काय? तुम्ही क्षेत्ररक्षण का निवडताय? आमच्या गोलंदाजावर आमचा भरोसा आहे, ते कमीत कमी रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करतील आणि तो चेस करायला आम्हाला थोडासा जास्त बेनिफिट भेटेल. खंबाळपाडा टीम ही मात्र या रबर बॉल क्रिकेटच्या हंगामातली विजेता टीम आहे कल्याण डोंबिवली परिसरातली. तर तो दबाव तुमच्या संघावर पडेल का? नाही, कारण आम्ही दबावामध्ये कधीच खेळत नाही. आमची टीमचं तसंच आहे, आम्ही दबावामध्ये नाही खेळत. जेव्हा आमचा खेळ आहे नैसर्गिक तो आम्ही आमच्या पद्धतीने खेळतो. आजच्या दिवसात कोण चमकेल, सागर, भोईर की मनीष? आता ते जे त्यांचं परफॉर्मन्स असेल त्याच्यावर अवलंबून आहे, कारण क्रिकेट आहे त्याच्याच भरोसा नाही कोण कधी काय करून जाईल. ओके वेल सेड. तर नाणेफेक पराभूत झालायत पण मात्र तुम्हाला फलंदाजी करायची मनासारखी की मनाविरुद्ध? दोन्ही गोष्टी कॉमन आहे, कारण प्रथम फलंदाजी करताना प्रेशर थोडा कमी असतो, तर मनासारखंच बोलू शकतो. आजच्या दिवसात जर पाहिलं तर कालच्या विपरीत म्हणजे कालच्या दिवसामध्ये 80, 90, 100 पहिल्या डावामध्ये क्लिअर होत होत्या, पण आजच्या दिवसामध्ये 60 ते 70 धावा होत आहेत. तर तुमचा प्रामाणिक प्रयत्न किती असेल, किती धावांपर्यंत मजल मारायचे आणि त्यासाठी तुमचे संघात कुठले फलंदाज आहेत? समोर सरवली संघ आहे, तर आम्हाला जास्तीत जास्त धावा करणं नक्कीच गरजेचं आहे. तर त्यामध्ये मी स्वतः साई शेलार, आशुतोष, संदेश, नितेश सर्वांकडून अपेक्षा आहे की चांगली फलंदाजी त्यांनी सर्वांनी करावी आणि सरवली समोर एक चांगला टार्गेट सेट करावा. एव्हाना टेनिस क्रिकेटचं जेव्हा हंगाम सुरू होतो, मोठमोठ्या स्पर्धा चांगलं आयोजन करतात, ज्यामध्ये बाईक्स असतात किंवा 4 व्हीलर्स असतात, पारितोषिकाची रक्कम मोठी असते, ट्रॉफीज चांगल्या असतात, पण पावसाळी क्रिकेटकडे मात्र थोडंसं दुर्लक्ष होते. तर या टुर्नामेंटबद्दल जय हरी क्रिकेट संघ रांजणीची स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2021 बद्दल थोडक्यात काय सांगाल? प्रथम तर त्यांचे आभार मानेन की आमच्या संघाला त्यांनी खेळण्याची संधी दिली आपल्या नगरीमध्ये आणि रबर बॉल क्रिकेट स्पर्धामध्ये ग्रामीण विभागात सर्वात मोठं आयोजन माझ्या मते हेच असेल. व्हेरी वेल सेड. तर नाणेफेक जिंकली ती म्हणजेच सरवली टीमने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि खंबाळपाडा टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. जाऊया पुढच्या डावाकडे, जिकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत सिद्दीकजी भाबे सर आणि ओमकारजी शेट्टी सर. ओव्हर टू यू. थँक्यू.
बहुत धन्यवाद मनीष पाटिल। इस वक्त जिला परिषद के कुंदन जी पाटिल प्रिंस ऑफ दापोटे ने और वीर तानाजी दापोटे टीम को ऑल द बेस्ट कहा है। और इस आयोजन और नियोजन को बहुत धन्यवाद सर, आपका बहुत ज्यादा आपका स्वागत है इस चेक राजनोली ट्रिपल क्रिकेट धमाका में। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं बाकी आहे, तर अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतील की गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जातोय. बांधकाम विभाग आरोग्य सभापति माननीय श्री कुंदन पाटिल जी प्रिंस ऑफ दापोडे ने इस वक्त वीर तानाजी दापोडे को इस आयोजन और नियोजन को शुभकामनाएं दी हैं। बहुत धन्यवाद और बहुत स्वागत है कुंदन जी आपका। बैक टू क्रिकेट, लक्ष्य रखा है 52 रनों का, जो आस्किंग रन रेट है वो 13.00 है। सागर भुईर 27 मार्च के बाद फिर एक्शन में नजर आ रहे हैं। मोनी से टीम अच्छी लग रही है लेकिन सामने साई शेलार खड़े हैं। चला चेतनला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. साई शेलार साहेब यायचे. सन्माननीय साई शेलार साहेब, गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो बाकी आहे तो तुमच्या शुभ हस्ते आपण त्या खेळाडूला देणार आहोत. चेतन यांनी यायचे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. लगेच मॅच चालू होते तर चेतन धावत पळत ये आणि आपला पुरस्कार घे आणि नेक्स्ट मॅच साठी देखील तुला शुभेच्छा असतीलच. सन्माननीय साईदादा शेलार यांच्या शुभ हस्ते चेतनला गेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देणार आहोत. तर ऑल द बेस्ट फॉर युअर राजन पाटिल और हर्षद चौधरी। थैंक यू. चला ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. थैंक यू. धन्यवाद मनीष। राजन पाटिल और हर्षद चौधरी तो पिछले सीजन से बहुत ज्यादा फॉर्म में है। सामना करेंगे गेंदबाज राज पाटिल का। पहली गेंद, राजन ने पहली गेंद को भेज दिया साजन के घर। शॉट हम पुल पावरफुल और राज से कह दिया कि आज राज मेरा चलेगा। छोटी गेंद थी। सागर भीर को अगले मैच में हम एक्शन में देखेंगे, मोनिस को देखेंगे। टीम परफेक्ट लग रही है और चुनौतियां भारी रहेंगी। राज पाटिल राजन के लिए बहुत ही खूबसूरत स्क्वायर ड्राइव। गेंद डीप कवर में पहुंची है, दूर से खेला था, हालांकि फ्लैशी स्क्वायर ड्राइव किया था, 1 रन बनता हुआ। राजन तीखे तेवर के साथ आए ब्लैक डायमंड ऑफ दापोडे। कुल स्कोर है 7 रन बिना किसी विकेट के। सरोली की टीम बाली ट्रॉफी का फाइनल मुकाबला हारी थी। हालांकि बाली ट्रॉफी में सरोली की टीम ने कई चुनौतियां पेश की थी। हर्षद चौधरी को ऊपर लगी है, विकेट कीपर जाने की कोशिश कर रहे हैं लेकिन इस बीच दूसरे की कॉल है, गेंद पीछे सरक रही है। 2 रन से हर्षद चौधरी ने अपना खाता खोला, कुल स्कोर को पहुंचा दिया 9 रन बिना किसी विकेट के। 13 का आस्किंग रन रेट चाहिए वीर तानाजी दापोडे को इस मुकाबले को जीतने के लिए। लंबा बैटिंग लाइनअप है, खासतौर से प्रीतेश पाटिल बहुत अच्छे टच में है और बहुत ही ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। लेकिन हर्षद चौधरी और राजन से अपेक्षा, कट करने की कोशिश, अपील कोर्ट बिहाइंड की और आउट। लेकिन यह हर्षद चौधरी की सराहना करनी होगी कि अंपायर के निर्णय को नहीं देखा। एज एंड गॉन। पहला झटका लगता हुआ, ये देखिए, और देखिए अंपायर के निर्णय को भी नहीं देखा। नए बैट्समैन प्रीतेश पाटिल बल्लेबाजी को आए। ये ऐसे बैट्समैन है जो कहीं से भी कभी भी शुरू हो सकते हैं। काफी टैलेंटेड प्लेयर है। BC4 पिछला जो सीजन था उसमें SP दापोटे के लिए खेले। राज पाटिल ने भी कह दिया कि आज उनका है, विकेट हासिल किया है। गेल आर्मी का आगमन होता हुआ
वेलकम आहे प्रशांत पाटील. गेलो तसं मुमकिन आहे. आणि खंबालपाडा टीमला सगळ्यात मोठा धोका कोणाचा असेल जितू दादा साई दादा, तर ते नाव आहे प्रशांत पाटील. बैकफुट पे गए, पंच किया. ये क्लास है प्रीतेश पाटिल का. 6 रन, बिल्कुल स्टीव वॉ के अंदाज में पीछे हट के पंच किया, कवर के ऊपर 6 रन. राज पाटिल, बहुत ही खूबसूरत शॉट, एक और सिक्सर. इससे बढ़ के क्या क्लास हो सकता है किसी प्लेयर का. और मैंने पहले ही कहा था कि प्रीतेश पाटिल बहुत जल्दी शॉट्स के लिए जाते हैं. वाइड ऑफ वाली थी और राज पाटिल को दिन में तारे नजर आते हुए. एक ओवर की समाप्ति, जवाब ईंट का जवाब पत्थर से दिया है. 1 विकेट. अच्छा बॉटम एंड का कोई भी इस्तेमाल नहीं करता है भिवंडी तालुका क्रिकेट में. दोनों शॉट ऐसे थे जिनको आप 10 मर्तबा भी देखेंगे तो आपकी आंखों की प्यास नहीं बुझेंगी. पहला बैकफुट पे पंच और दूसरा वाइड ऑफ वॉली पे लेकर कवर ड्राइव. नो डाऊट एका बाजूला यंगस्टर आहे, दुसऱ्या बाजूला अनुभवानं भरलेलं नाव आहे आणि दोघांची जोडी आता मैदानावरती जमली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अतुल पाटील याला मध्ये समोर आहे राजन पाटील, ज्यानं डावाची सुरुवात षटकाराने केली. म्हटलं जातं ना भावे सर, उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जीत हो जीतने की तो हार भी आपको हरा नहीं सकती. आणि अगदी तसंच क्रिकेट खेळताना वीर तानाजी दापोडे या मॅच मध्ये पाहायला मिळतीये. अतुल पाटिल मरता क्या ना करता, उनको गेंदबाजी दी गई है. बल्लेबाजी तो बहुत अच्छी की थी. पहली गेंद उड़ा दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर, हाई एंड हैंडसम 6 रन. गति परिवर्तन था, बहुत जल्दी पढ़ लिया था राजन पाटिल ने. आज राजन पाटिल गेंदों को साजन के घर भेज रहे हैं. स्कोर उछलता हुआ वीर तानाजी दापोडे का 27 रन. इस मरतबा बढ़िया गेंद, लेग कटर किया था, समझ ही नहीं पाए. फ्रंट फुट पे ड्राइव लगाना चाहते थे राजन पाटिल. गेंदबाजी कर रहे हैं अतुल पाटिल राजन के लिए. 13 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 12 पे प्रीतेश. खींच के मारा है, पुल, पावरफुल चाबुक शॉट, 6 रन. राजन आज रुकने का नाम नहीं ले रहे. वीर तानाजी दापोडे का ताबड़तोड़ अटैक. 33 रन हो चुके. राजन 19 पे खेल रहे हैं, प्रीतेश ने 12 रन बनाए. म्हणून म्हटलं जातं ना, सकाळी उठल्यानंतर कोणी पाण्यानं अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलतो, मग जो घामानं अंघोळ करतो तो इतिहास घडवतो. आणि अनेक वर्ष दापोडेचा इतिहास म्हणजेच राजन पाटील. अतुल पाटिल राजन के लिए स्लाइस करते हुए गेंद को, बल्ले को जानबूझ के स्टीयर किया, मिसफील्ड हुआ और वहां पर 1-2 का 4, जहां 1 रन था 4 रन. ऐसा लग रहा है कि सपाटी की टीम ने मैच छोड़ दिया है. 37 रन हो चुके हैं और धीरे धीरे अब वीर तानाजी दापोडे लक्ष्य की तरफ बढ़ती हुई. 15 रन और चाहिए. राजन पाटिल ने ओवर अच्छा किया, उसके बाद वो 23 पे बल्लेबाजी कर रहे हैं. आसमानी टोला ये भी जाएंगे साजन के घर. आज राजन की बारी और गेंदों की साजन के घर की बारी.
व्हॉट अ बॅटिंग. 27 रन पे बल्लेबाजी कर रहे हैं और लगभग जीत के दौड़ के करीब ले जा दिया. 29 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 43 रन. आणि दिनेश पाटील यांच्याकडनं ऑल द बेस्ट राजन पाटील साठी. अच्छी गेंद, लेग ब्रेक किया था, बीट किया राजन को. तो दौड़ की समाप्ति, रन बने 43. यहां से केवल 9 रन चाहिए. देखना है कि वीर तानाजी दापोटे का इसी तरह ताबड़तोड़ अटैक रहता है, ये प्रीतेज जल्दी खत्म करते हैं, बताएंगे ओमकार शेट्टे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता करायच्यात फक्त 9 धावा. म्हणजे सामना पूर्णपणे आतापर्यंत एकतर्फा करून ठेवला. पहिलं षटक या मॅच मध्ये आपण पाहिलं, एक 20 धावा तिथे खर्च झाला आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या, त्या म्हणजे 22. 2 ओव्हर मध्ये 43 रन झालेत आणि आता येणारे जे बॉल शिल्लक आहेत 12, त्यामध्ये फक्त 9 रनची गरज आहे. सचिन पाटील आमच्या सोबत 12th मॅनच्या भूमिकेमध्ये जे अतिशय चांगले क्रिकेटर आहेत. सापाटे टीमचे पहिलाच बॉल फटका खोदून काढलाय, लॉंग ऑफला फिल्डर त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना प्रितेश पाटीलच्या बॅटमध्ये येतोय षटकार. वॉट अ शॉट. सुरुवातीला जी फटकेबाजी केली ना प्रितेश पाटीलनं, एक षटकार मारला त्यानं डीप कव्हरला, एक षटकार मारला एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यानंतर हा षटकार लॉंग ऑफला प्रितेश पाटीलच्या बॅटमधून येतोय. चौथा षटकार नक्कीच आपण राजन पाटीलच्या बॅटमधनं पाहिला, तो भरपूर लांब जाऊन विसावला. 3 रनची गरज आहे. बॅटची आतली कडा प्ले डाऊन झाली तर बॅट्समन प्रितेश पाटील आणि धक्का बसला तो म्हणजेच टीम वीर तानाजी दापोडे संघाला जिंकण्यासाठी मात्र फक्त 3 रनची गरज. मोठ्या फटक्यानं मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये विकेट गमावली प्रितेश पाटील उर्फ चिंटूना. टार्गेट चांगलं सेट जरूर झालं होतं. पण काल देखील आपण पाहिलं की सकाळच्या सत्रामध्ये या खेळपट्टीवरती धावा 36-40 एक फायटिंग टोटल. सकाळी गोरसईनं 43 रोखल्या होत्या. त्यानंतर पिंपळासला आपण पाहिलं 52 धावा डिफेंड करताना गोरसई बी सारख्या एक मोठ्या बॅटिंग लाईनअपच्या विरुद्ध. आणि त्यानंतर आपण पाहिलं नक्कीच घाटलेगाव टीमला ज्यांनी टार्गेट चेस केलं, म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये रन्स इथे सहज चेस होताना दिसत. कालच्या दिवसामध्ये देखील हे चित्र पाहायला मिळालं. ज्यावेळी खारबाव खेळत होती, खारबावनं टार्गेट चेस केलं, त्यानंतर सावळेनं 72 रन चेस केला, त्यानंतर करेश म्हात्रेनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 81 रन केल्या होत्या आणि तब्बल 97 धावा या स्पर्धेचा उच्चांक अजूनही आहे टीम भादवडच्या नावावरती. इथे टार्गेट होतं 52 रनचं आणि विजयाच्या अगदी जवळ बॅट्समनला गणेश पाटील. पॉवर पॅक बॅट्समन आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवतो. आणि पहिलाच बॉल गणेशसाठी अलॉंग द कार्पेट. बॉल चालला डीप मध्ये, आउटफील्ड मध्ये फिल्डिंग अतिशय सुंदर झाली आहे. रणमित एक सिंगल आणि आता विजयापासून 2 धावा दूर टीम दापोडे. आशुतोष चव्हाणचं आगमन होतं. वेलकम आशु. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. लाईन पाहावी लागेल, ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर. मुन्ना पठाण यांचा इशारा. व्हाईट बॉल. स्कोर इज लेवल. जिंकण्यासाठी आता 1 धावेची गरज आहे. भरपूर लवकर सामना खुला केला, कारण राजन पाटीलची बॅट जर तळपली तर ब्लॅक डायमंड काय करू शकतो हे मात्र त्यांना दाखवलं. क्लीन बोल्ड. 1 रन हवी आणि अजून 1 विकेट अधिक पाटीलच्या खात्यामध्ये ऍड होत असताना फक्त 1 धावेची गरज आहे. स्वर्गीय नित्यानंद ठाकरे स्मृती चषक, अतिशय सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट, रबर बॉल फॉर्मॅट मधली एक नामांकित क्रिकेट स्पर्धा. आणि पुढचा सामना नक्कीच प्रेक्षकांना एक एंटरटेन आणि एक षटकार चौकार नक्कीच मोठ्या संख्येनं तुम्हाला पाहायला मिळतील धावफलकावरती. कारण खंबालपाडा आणि सरवलीमध्ये आहे बॅटल. सिंगल आणि मॅच जिंकली आहे टीम दापोडेनं. अभिनंदन टीम दापोडेचं आणि हार्ड लक कुशाल स्पोर्ट्स सापाडे आणि
नेक्स्ट मॅच लगेच आपण मैदानाकडे वळतोय. एका बाजूला जितू शेलार, साई शेलार, आशुतोष चव्हाण, नितेश, तर दुसऱ्या बाजूला सागर भोईर, अल्पेश आणि दुसऱ्या बाजूला मोनिश पाटील आणि सगळ्यात मोठा धोका टीम खंबालपाडाला प्रशांत पाटील उर्फ क्रिस गेल ऑफ भिवंडी. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. मॅच सुरू होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही करतो थोडासा बदलाव. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच